आज आपण येले जालना बाजार समिती आणि सोयाबीन विकलेली आहे, बघू शकता काटा करणं चालू आहे. नेमकाच काटा सुरू झाला आहे, म्हणजे या ठिकाणी 9-10 कट्टेच मोजून झाले आहे आणि आजचे बाजारभाव सोयाबीनचे जाहीर झाले असेल. पुढं आपण जाणून घेऊया सोयाबीनचे वेगवेगळे बाजारभाव, तसेच 335चे काय भाव आहे, ग्रीन गोल्डचे काय भाव आहे, तसेच जे महामंडळ आहे व विस्ताराचे काय भाव आहे, संपूर्ण मालाचे बाजारभाव आपण एकाच व्हिडिओमध्ये बघूया. कारण की सोयाबीनची आवक कशी आहे, काय आहे, संपूर्ण माहिती आपल्यासोबत आहे आडत दुकानदार. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. संजय कुमार ब्रजकिशोर लाहोटी, दुकान नंबर 69B, मार्केट यार्ड, जालना. बरं, आज रोजी सोयाबीनची आवक किती आहे? आज सोयाबीनची आवक आहे 3 ते 4 हजार क्विंटलची. 3 ते 4 हजार क्विंटल. आणि सोयाबीनचे भाव काय आहे? खालीमध्ये कमीत खालीमध्ये रेग्युलर आहे 4700 हां आणि ग्रीन गोल्ड आहे 5051 आणि विस्तारा पण 5000 ते 5100 आहे आणि महामंडळ 4800. आणि ती फुले जुरे यावं म्हणून फुले जुरे आतेचे काही भाव आहे का? त्याला 47.5. 7.5 फुले जुरा फुले किम्या हां 50 रुपये वाढून. 50 रुपये. आणि महामंडळाची महामंडळाची 47.5 48. माल पाहून. हां आणि ग्रीन गोल्डचे काय भाव आहे समजा बियाण्यासाठी? 5000 ते 5100 5,000 माल बघून. बरोबर आहे. आणि सोयाबीनचे भाव वाढते का घटते ना? सोयाबीनचे भाव वाढेल. वाढ हां दररोज वाढ राहील समजा. काल काय भाव होते? काल 46 होतं. म्हणजे आज किती वाढे 50 रुपये. रेग्युलरमध्ये? हां बरोबर. आणि गव्हाचे काय भाव आहे? 25 पासून 27. ज्वारी? ज्वारी 3000 पासून 42. बाजरी? बाजरी वरमध्ये 3200 आणि खालीमध्ये 1700. मक्का? मक्का आज कमी झाले 50 रुपये, 1500 पासून तर 1800. मक्काचे भाव कसं कमी झाले बरं? पाहिलं मक्का चांगली की पण आता कमी झाली मक्का. मक्याचे भाव कमी होण्याचे कारण काय, उठाव नाही आहे. उठावणे आवक वाढी की सध्या? आवक नाही जास्त नाही आहे, तेवढीच आहे पहिल्याप्रमाणे 5000 क्विंटल 3-4 हजार क्विंटलची. मक्काचे भाव वाढते का बरं दरवर्षी? किती मक्का 2000पर्यंत जाईल जास्तीत जास्त पुढच्या हप्त्यात, पुढच्या महिन्यात. वाढते? पुढच्या महिन्यात. आणि तुरीची आवक कशी आहे सध्या? तुरीची आवक आहे 3 ते 4 हजार क्विंटल. 3 ते 4. बरोबर, चालतं. या ठिकाणी आज आपण गेलो जालना बाजार समितीला. आपल्यासोबत होते आडत दुकानदार. त्यांच्या दुकानावर प्रत्येक माल येतो असतो. गहू, ज्वारी, बाजरी दररोज त्यांच्या दुकानावर आवक असते, त्यामुळे त्यांना संपूर्ण भाव माहीत असते. त्यामुळे आपण त्यांना विचारत असतो गहू, ज्वारी, बाजरी. तसेच सोयाबीन बी दररोज येत असते त्यांच्या दुकानावर. सोयाबीनचे बी भाव आपण त्यामुळे त्यांना विचारतो आणि संपूर्ण मालाचे बाजार त्यांना माहीत असतात. त्यामुळं खरी माहिती आपण दररोज सांगायचा प्रयत्न करतो. चालतं, या व्हिडिओमध्ये थांबे. आपण दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा, लाईक करा आणि सपोर्ट करा. व्हिडिओ येणारे जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी ग्रुपवर, कारण की तारखेनुसार माहिती असते, याच्यात खोटं काही नसतं. जे काय ते तुमच्या समोर असतं. चालतं, या व्हिडिओमध्ये थांबा. आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.